टाळ्यांनी स्वागत करूया प्रथमेश लघाटे. प्रथमेश, खुशाल चेंडू म्हणतात तुला, बरोबर? का म्हणतात? मी चेंडूचा अर्थ नाही सांगू शकत, पण मी खुशालचा अर्थ सांगू शकतो. कारण मी नेहमीच खुशाल असतो, कधी मी टेन्शन घेत नाही आणि मुळात मी टेन्शनच्या मागे जात नाही, त्यामुळे टेन्शनसुद्धा माझ्या मागे लागत नाही. फॅन्टॅस्टिक. कशी तुझ समजावू सांग, कशी तुझ समजावू सांग, कशी तुझ समजावू सांग. का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग. कशी तुझ समजावू सांग, कशी तुझ समजावू सांग. हास्याहून मधुरुसवा, हास्याहून मधुरुसवा. हेमंती उष्ण हवा, हेमंती उष्ण हवा. संध्येचा साजनवा, संध्येचा साजनवा. हा का प्रणयानुराग, हा का प्रणयानुराग. कशी तुझ समजावू सांग, कशी तुझ समजावू सांग. ओठांचे फेडबंध, ओठांचे फेडबंध. गाई गडे मुक्त छंद, गाई गडे मुक्त छंद. श्वासांचे करू प्रबंध, श्वासांचे करू प्रबंध. हृदयांचे मधुप्रयाग, हृदयांचे मधुप्रयाग. कशी तुझ समजावू सांग, कशी तुझ समजावू, तुझ समजावू, तुझ समजावू सांग. कसं झालं तुझं गाणं? छान झालं. छान झालं, व्हेरी गुड. आणि परीक्षकांना कसं वाटलं तुझं गाणं? नाही माहिती, त्यांनाच विचारू. त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स बघून तुला काय वाटतंय? काही सांगू शकत नाही, पण त्यांनाच विचारूया. असं झालंय, असं ह्याला इतकं मजा आली आहे या स्टेजवर येऊन, नाही का? हो, बरं वाटतंय. कसं वाटतंय सांग? मस्त वाटतंय. तू स्टार आहेस टीव्हीचा. तुला एक तर जवळ आहे माझ्या, मला घाबरू नकोस एवढा. नाही घाबरत मी आत्ता नाही. नाही घेणार आहे पापी, घाबरू नको. तू टेलिव्हिजनचा स्टार आहेस, माहिती आहे ना तुला? आत्ता तुला हा कार्यक्रम कुठे कुठे बघितला जातो माहिती आहे? सगळ्या देशात, पूर्ण देशात आणि अमेरिकेत सुद्धा, लंडनमध्ये सुद्धा इंटरनेटच्या थ्रू, ब्रॉडबँडच्या थ्रू हा ॲक्सेस करता येतो कार्यक्रम. हो तुला जगभरात लोक बघतायत. हो. कसं वाटतं? खूपच छान वाटतं. मी इतके दिवस नुसता टीव्हीवरच हे बघायचो. आता तुला बघणार लोक टीव्हीवर, आहे की नाही? कम्प्लीट असं फिलिंग आहे याचं आता. तर आपण परीक्षकांना विचारूया गाण्याबद्दल. आपण कुणापासून, ऋषिकेश दादापासून सुरुवात करूया? हो चालेल. प्रथमेश, काय सांगू, म्हणजे अशक्य गायलास तू. म्हणजे हा अवधूत दादा जसं मगाशी म्हणाला की सचिन तेंडुलकर नंतर राहुल द्रविड येतोय, मग सौरव गांगुली येतोय. मी तर म्हणतो एका सचिन तेंडुलकर नंतर दुसरा सचिन तेंडुलकर आल्यासारखं वाटलं मला. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. तुझी तयारी अफलातून आहे, अप्रतिम आहे. तुझा आवाज खूप छान आहे आणि आय एम शुअर तुला खूप चांगले मार्क मिळणार आहेत आणि तू आज नाही, तू फायनल पर्यंत नक्कीच पोहोचशील. क्या बात है. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. सागर, तू म्हटलेलं खरं ठरतंय बाबा. काय काय म्हणजे तुम्ही काय लावलंय काय हे झी मराठीवाल्यांनी? म्हणजे आम्ही जाऊ का घरी? म्हणजे का आमच्यासारख्या सिनियर लोकांना असं तुम्हाला जाणवून द्यायचं की अरे तुम्ही काय आहे, काय येते बघा, त्यामुळे लवकर गाशा गुंडाळा आणि कुठेतरी एखादा तेलाचा घाणा टाका चरितार्थासाठी, नाहीतर काय अजून 5-6 वर्षांनी तुमचं काय खरं नाही.
असं सांगायला तुम्ही आम्हाला बसवलंय का इकडे? काय मित्रा. सर ओळख ठेवा. उद्या ओळख ठेवा. माझं नाव अवधूत गुप्ते. नाही, मी एवढा मोठा नाही आहे. नाही होणार आहेस म्हणून सांगतो आत्ताच. मित्रा थँक्यू. थँक्यू. माझी परिस्थिती खरंच अवधूत सारखी झाली आहे. किती मार्क देऊ तुझं सांग. आत्ता टी व्हीवर जितके काही म्युझिकल प्रोग्राम्स चालू आहेत, आय थिंक दिस प्लॅटफॉर्म, ह्या प्लॅटफॉर्मवर या स्टेजवर येणारे हे सर्व तारे आहेत ते सगळ्यात उंच जाऊन बसणार आहेत. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक माझ्यासाठी वेगळंच गाणं गाशील ह्या कॉस्ट्युमला सूट होणारं. पण एका मुलाला ज्यावेळी तू विचारतेस की माझ्यासाठी गाणं गाशील का, विचारण्याचा टोन कसा हवा? नीट विचार परत प्रश्न. रुक जाए दिल दीवाने. तसाच कॉस्ट्युम आहे की नाही तुझा, सांग. हो, मी प्रयत्न करीन काही दिवसांनी. बट यू डिझर्व दिस. अरे काय चालवलंय काय आज मुलांनी. थँक्यू, थँक्यू. क्या बात आहे. प्लीज प्लीज. लिपस्टिक लागली तर खरी ती ठेवायला पाहिजे, पण अजून थोडा वेळ आहे त्याला. एक गाणं व्हायचं आहे अजून. झालं, पॅकअप झालं बस आता. ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेशसाठी. म्हणजे आता ह्या स्पर्धेमध्ये आता पुढे काय होणार आहे हे खरंच आत्ता सांगता येत नाहीये. आणखीन जसं अवधूत म्हणाला आणि जसं वैशाली म्हणाली, आजच्या तारखेत तरी द जजेस आर नॉट इन अन एनव्हिएबल पोझिशन ॲट ऑल. कारण कुणाला ठेवायचं आणि कोणत्या दोन स्पर्धकांना निरोप द्यायचं हा इतका टफ डिसिजन होणार आहे आजच्यासाठी. म्हणून पटकन पुढची फेरी आपण सुरू करूया आणि पुन्हा एकदा आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया वैष्णवीचं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. व्हेरी नाईस वैष्णवी. थँक्यू. आणि तू मागच्या वेळेला म्हणाली होतीस की ह्या परफॉर्मन्सला नी कमावणार आहेस. तुला कसं वाटतं, तुझं कसं झालं गाणं? छान झालं. छान झालं. मग आपण कुणापासून सुरुवात करूया? वैशाली ताई. वैशालीताई. तू 2 गाणी वेगवेगळ्या मूडची सादर केलीस. हां, हे
खूप छान. म्हणजे पहिलं त्याबद्दल तुझं अभिनंदन की तुझ्या आवाजात वेगवेगळ्या मूडची गाणी आम्हाला कशी वाटतात हे आम्हाला बघता आलं. राहता राहिलं ह्या परफॉर्मन्सबद्दल मला एवढंच वाटतंय की अजून थोडा मूड, अजून थोडी एनर्जी पाहिजे होती गाताना. थोडं जपून गायलीस. मग आजचं गाणं जितकं बिनधास्त आणि खुल्या दिलानी गायलीस ना, तसं हे नाही. खूप कंट्रोल गाता गाता, त्यामुळे थोडंसं ते दबलं गेलं. अदरवाईज सूर हे सगळं बाकी छान होतं. हां, तुझ्या आवाजामध्ये ना बेसिकली आम्ही इंग्लिशमध्ये हस्क म्हणतो की थोडीशी हवा म्हणतो ना, म्हणजे मी लहान असताना माझ्या आवाजात ते आहे. आणि मला असं ना मोठ्या प्रोजेक्शननी गायला त्रास व्हायचा. मला माहिती नाही का, पण आय कॅन सी, म्हणजे मला ती सेम गोष्ट तुझ्यामध्ये दिसते. पण तू रियाज करून होतो, म्हणजे ते कंट्रोल करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तू अशी थोडीशी बंद होऊन गाणं हे काय त्याचा उपाय नाही आहे. तुझा आवाज खूप छान आहे, तुझे एक्सप्रेशन्स खूप छान येतात. पण अजून ओपन गायलीस तर खूप चांगलं होईल. आणि मला तर वाटतं की तुम्ही 6 जण जर 6 वेगळ्या एपिसोडमध्ये आला असतात ना, तर तुम्ही 6 विनर्स आहात. म्हणजे इट इज, म्हणजे अनफॉर्च्युनेटली तुम्ही 6 जण एकाच एपिसोडमध्ये आलात. आणि गेले 6 परफॉर्मन्सेस ह्याच्या आधीचे जे झाले ते लक्षात ठेवून आता बाकीच्यांनी तसं त्याच्यावरचा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. अजून हे लक्षात ठेवून परफॉर्म करा. आता वैशालीने जे म्हटलं की तुझी एनर्जी लेवल कमी वाटली, मलाही वाटली. पण खरोखरच मला ती वाटली का कमी होती ह्याच्याबद्दल मला 1 सेकंदभर थांबून विचार करायला हवा. याचं कारण असं की तुझ्या आधी त्या दोघांनी जी गाणी गायली, ताना, हरकती, आलाप असलेली परफॉर्मन्स ओरिएंटेड, त्यानंतर हे गाणं कदाचित थोडंसं डल वाटू शकतं. ह्या गोष्टीचा विचार आपण स्पर्धक असताना करायला हवा. मग त्यावेळेला आत्ताच्या गाण्यामध्ये तुला काय करायला हवं होतं, तर मी तुला अशासाठी ॲप्रिशिएट करतो की जे गाणं दिलेलं आहे ते गाणं मी जसंच्या तसं जसं बसवलंय, माझ्या गाण्यावरती विश्वास ठेवून तो पेपर मी व्यवस्थित देणार. आणि त्या 100 मार्काच्या पेपरला मी संपूर्ण 100% मी व्यवस्थित जेवढं आहे तेवढं मी व्यवस्थित गाईन. तेवढंच मी आत्ताच्या क्षणी करू शकते असा विश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. आणि ते तू केलंस, म्हणून मला तुझं जास्त कौतुक वाटतं. आत्ताच्या क्षणी जर का तुझा एखादा परफॉर्मन्स ओरिएंटेड धाड 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 लावणी असती किंवा एखादा क्लासिकल आलाप ताना असलेलं गाणं असताना ते तू चांगलं गायला असतंस, तर मला जेवढं तुझं कौतुक वाटलं नसतं तेवढं कौतुक तुझं मला आता साधं गाणं 100% सादर केल्याबद्दल वाटतं. व्हेरी गुड. थँक्यू. 10 पर्यंत खूप चांगले मार्क आहेत वैष्णवी. ऑल द बेस्ट. आमच्या तिघांचे इथे 3 काळे बोके झालेत. Sa re ga ma pa, ay yeah. Sa re ga ma pa.